घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी आता मुंबईतील परिवहन कार्यालयाकडून HSRP नंबर बसवण्यास सुरुवात. मुंबईतील 4 परिवहन कार्यालयांकडे 55,000 अर्ज दाखल. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं कालपासून आंदोलन सुरू. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता होळीला बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाडकामासाठी प्रमाणित संचालन नियमावली निश्चित करणार. तर आता पुनर्विकासावेळी सुरक्षिततेसाठी पालिकेचा मोठा निर्णय. मुंबईतील चेंबूर मरीन ड्राईव्ह प्रवास आता अतिजलद होणार. तर ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट बांधण्याचं हे काम हाती. कंत्राटदार L&T कडून आता मावळा नावाचं TBM यंत्र सज्ज. मुंबई महापालिकेकडून किनारा मार्ग परिसरात हेलिपॅडसाठी चाचपणी. वरळी जेट्टीच्या जागेचा पुनर्वापर करण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता जवळपास 1200 कोटी रुपयांची देयक प्रलंबित. तक्रारींची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1162 कोटी रुपये निधी मंजूर. वेगानं वाढत चाललेल्या कबुतरांचे खाद्य कमी करा. खाद्य कमी झाल्यास कबुतरांची संख्या ही आपोआप नियंत्रणात येईल. कबुतरांच्या वाढत्या संख्येसंदर्भात पेटाकडून जनजागृती. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण कामाची माहिती नागरिकांना QR कोडवर मिळू शकणार. तर एका क्लिकवर रस्ते कामाचा कालावधी, लांबी, रुंदी, ठिकाण इत्यादींची माहिती उपलब्ध.